हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे रविवार। आता काल होतं रक्षाबंधन, त्यामुळे व्हिडिओ टाकायला वेळच भेटला नव्हता। रक्षाबंधनचं थोडंफार शूट केलं तर पण टाईम भेटलाच नव्हता। तर आता इथं सकाळची देवपूजा वगैरे झालेली। आता अगोदर झाडून पुसून घ्यायचं आणि मग आज स्वयंपाक। आज सुट्टी असल्यावर कसं स्वयंपाक लेट होतो, निवांत असतं थोडंसं। तर आज कलश पण बदलायचा होता, तर आजची देवपूजा झालेली। आणि पंचपाळा थोडंसं काल घासून ठेवलेलं, तर यामध्ये हे संपलेलं होतं। म्हणजे हळदी कुंकू दोन पंचपाळे ठेवतो, एक बाहेर ठेवतो असं आणि एक मी तर देवपूजेसाठीच वेगळं ठेवतो। तर देवपूजेसाठी तर पितळचंच मी आणलेलं आहे। आम्ही अष्टविनायकला गेलेलो त्यावेळी तिथून घेतलं होतं। ह्याची छोटी वाटी अन्नपूर्णा ठेवण्यासाठी, पितळेची वाटी आणि ते पंचपाळं छोटंसं तेवढं छान वाटतं। नंतर इथं देवपूजा झाल्यानंतर रांगोळी काढून घेतली आणि रात्री काल कसं संध्याकाळ मला वाटतं एक 5-6 वाजल्यापासूनच पाऊस सुरू झालेला। तर नंतर पाऊस उघडलाच नाही, बराच वेळ तो पाऊस होता। तर यावेळी रक्षाबंधनच्या वेळी एवढा शक्यतो कधी पाऊस नसतो, पण यावेळी खूपच जास्त होता। तर नंतर झाडून पुसून घेतलं आणि मग इथं स्वयंपाक करायला घेतलेला होता। तर काल बाजार पण होता, तर रक्षाबंधन झाल्यानंतर येता येता भाजीपाला पण घेऊन आलेलो। तर इथं आता आज शेंगाची भाजी करायची होती, तोपर्यंत म्हटलं कणिक मळून ठेवावी, तोपर्यंत पीठ भिजतं। फक्त एकच भाजी करायची असेल तर स्वयंपाक लवकर होतो। तर आज दुसरं काय नव्हतं, दही असतंच लावलेलं, त्यामुळे शेंगाची भाजी फक्त करणार होते। पीठ मळून ठेवलं आणि मग भाजीला फोडणी दिली। आणि कोथिंबीर किंवा ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्यात खास ना खाली पण आणि वरती पण पेपर टाकला ना, भाज्या आपल्या खराब होत नाहीत, भरपूर दिवस राहतात फ्रेश, त्याला पाणी सुटत नाही जास्त। नंतर शेंगाची भाजी पण झाली आणि मग चपात्या करून घेतल्या। आता ह्या दिवसात कसं भाज्या भरपूर मिळतात। नंतर सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि मग भाजी टाकून चपात्या करते आणि करत करत मग जेवायला पण देते तसंच। तर असं होतं आजचं जेवण। तर हे अगोदरच मी पुसलेली होती फरशी, पण व्हिडिओ नंतर मी ॲड केला यात। आता कवर 1 दिवसाआड काढून झाडून टाकते मी, 8 दिवसातून एकदा धुते आणि 1 दिवस आड असं। पोरं कशी जास्त नाहीत खराब करत ते, तरी पण मग 1 दिवसाआड काढलं झाडून। लहान मुलं असली तर मग रोजच झाडावं लागतंय, किंवा कवर म्हटलं तरी आठवड्यातनं 2 वेळा तरी धुवायला लागतील, पण मुलं मोठी असल्यावर एवढं काय ते खराब करत नाहीत। झाडते आज नुसतं झाडलंय हे, कधी कधी पुसून घेते मी ओल्या कापडानं पण। आता दिवाळीच्या वेळी कवर थोडं बदलायचा मी विचार करते, वरती पण टाकावं असं। आता ह्यात कसं झालं, हा सेम पीस परत भेटना मला आणि त्यामुळे वरती टाकायला येत नाही, आणि त्यामुळे म्हटलं दोन्ही एकत्र मिळेल असं घ्यावं नंतर मॉलमध्ये वगैरे गेल्यानंतर, सांगलीला गेल्यानंतर। नंतर सगळं झाडून घेतलं आणि पुसून घेतलं। आज पण वातावरण असं पावसाचंच होतं। नंतर हे कालचं, इथून पुढचं सगळं मग हे कालचा व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा। तर ओमला जायचं होतं खेळायला, तर त्याला राखी बांधेपर्यंत तरी कपडे चेंज कर म्हणलं, तरी तो तसाच नाईट पॅन्टवर टी शर्टवरच बसला। असू दे म्हणलं, काय होत नाही। त्याला फोटो काढण्याचा पण कंटाळा येतो आणि खेळायची जास्त आवड आहे, आणि सुट्टी असेल म्हटलं की मग ती त्याला वाटतं खेळायला असावं। तर जान्हवीने सगळ्यांना राख्या बांधल्या मग आणि तिचं म्हणणं होतं की तिला गिफ्ट तर घ्यायचं होतं आटपाडीत गेल्यानंतर, पण तिचं म्हणणं होतं गिफ्ट पण घ्या आणि पैसे पण द्या। तर यांचं म्हणणं होतं की तुला गिफ्ट घ्यायचं आहे म्हणल्यावर आता पैसे कशाला द्यायची गरज आहे। ओमला त्यांनी 50 रुपये दिलं, तर ती म्हणत होती तेवढ्या पैशात मी राखी नाही बांधत। मग नानांना पण बांधली तिनं।
आमच्या ह्यांना कशी सख्खी बहीण नाही, त्यामुळं जे मावस आहेत चुलत आहेत त्या दोघीजण पाठवतात राख्या. मग त्याच राख्या इथं मग जान्हवी बांधते. खरं एक मुलगी असली तर मग सगळी नाती पार पडतात. आणि ज्या ह्यांना राखीच बांधली नाही तिनं, नंतर आम्ही बाहेर गेल्यानंतर लक्षात आलं की हिनं ओवाळून घेतलं, पैसे घेतलं, सगळं घेतलं आणि राखीच बांधली नाही. परत आल्यानंतर परत राखी बांधली. ती राखी बांधायची विसरली. यांच्या पण लक्षात आलं नाही की राखी बांधायची राहिली. नंतर मग आवरून आम्ही तयार झाऊन सकाळी 12 वाजले असतील. घरातलं सगळी कामं आवरून मग इथं आलो आटपाडीत. आता घरी गेलोच नाही. तर इथंच दुकानाच्या वरतीच इथं 2 रूम आहेत इथं. तर इथंच आम्ही ह्या राख्या बांधल्या. तर ही सगळ्यात लहान चुलत्याची ही मुलगी आहे. तर आणि दुसरी एक असं आम्ही तिघी होतो. तर ह्याला कसं पोरांना दुकानामुळं वेळ भेटत नाही, त्यामुळं घरी जायचं म्हटलं तर मग ह्यांना तेवढा वेळ नसतो. मग सगळीच आम्ही दुकानातच गेलेलो. मग इथं सगळ्यांना राख्या बांधल्या. तर हा सगळ्यात लहान भाऊ आणि तो आहे तो म्हणजे माझ्यापेक्षा तर सगळी लहानच आहेत, मीच मोठी असल्यामुळं. आणि हा लहान चुलत्याचा मुलगा. तर तिघींनी मग सगळ्यांना राख्या बांधून घेतल्या. आणि आजोबा पण आलेलं होतं, पप्पा पण आलेलं होतं. तर ही माझी लहान बहीण आहे. हे आहेत आजोबा. नंतर राख्या बांधल्या आणि जेवण पण इथंच भाऊजांनी केलेलं होतं. सगळ्यांनी जेवण पण केलं. नंतर काय मी जास्त शूट घेतलं नाही, एवढंच राखी बांधलेलं आणि दुकानातच मग आमचा वेळ गेला. आणि तुम्हाला तिघींना पण सांगितलेलं की राख्या बांधा, खाली दुकानात तुम्हाला ज्या साड्या तुमच्या चॉईसनं काढा तिघींना, म्हणजे तुम्हाला कोणत्या घ्यायच्या त्या घ्या. नंतर आम्ही ज्याच्या त्याच्या चॉईसनं घेतल्या, कुणाला कशी पाहिजे तशी. पप्पांना पण बांधले राखी, तिघींनी पण सगळ्यांनाच बांधल्या. आणि हे लहान बहिणीचा मुलगा होता, त्याला पण नंतर जान्हवीने बांधली. ओम काय आलाच नव्हता, त्याला खेळायला जायचं होतं. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.